नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण काल भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अविनाश गायगोले यांची मुलाखत घेतली होती आणि त्यानंतर आता आपल्यासोबत आमदार गजानन लवटे हे आपल्यासोबत जुळलेले आहेत। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षपदाचे उमेदवार त्यांनी अनेक प्रश्न केलेले होते आणि प्रतिस्पर्धी जे मला प्रश्न विचारले तुम्ही त्यांना सुद्धा विचारा, यासाठी आपल्यासोबत आमदार गजानन लवटे आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे। भाऊ, काल भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अविनाश गायगोले यांच्याशी चर्चा केली, परंतु त्यांनी अनेक आरोप केले। यामध्ये घराणेशाहीचा आरोप केला, यामध्ये डम्पिंग याच्यामध्ये त्यांनी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी काय विकास केला नाही, अनेक प्रश्न केलेले आहेत। त्या संदर्भात आपल्याला जो त्यांचा प्रश्न होता की बा नवीन मुलगा लॉन्च केलेला आहे आणि यावरच मी त्यांना सुद्धा विचारला प्रश्न केलेला होता की बा घराणेशाही हे तुमच्याकडे लागू आहे, कारण भारसाकडे यांना उमेदवारी 2 वेळा दिलेली आहे। त्या संदर्भात त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि आता आपल्याशी थेट संवाद साधणार आहे। त्यांनीच म्हटलं होतं प्रतिस्पर्धी जे उमेदवार त्यांना तुम्ही प्रश्न करा। तर भाऊ, या संदर्भात आपलं काय मत आहे की डम्पिंग यार्डचा जो विकास आहे? प्रथम सर्व अंजनगाव नगरीतील मायबाप जनतेला मी मानाचा नमस्कार करतो आणि मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की घराणेशाही हे ते माझे वडील आमदार नव्हते, माझे आबाजी खासदार नव्हते। मला माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक शिवसैनिकावर, एक गरीब पोरावर, एक गरीब माणसावर जो भरोसा केला, जो विश्वास दाखवला, एका शाखा प्रमुख, एक शहर प्रमुखावर तिकीटाचा म्हणजे आशीर्वाद दिला, तिकीट स्वरूपी आशीर्वाद दिला, त्याच्यामुळे मी आमदार झालो। लोकांनी मायबाप जनतेने मला निवडून दिलं, त्या निवडणुकीच्या भरोशावर मी आमदार झालो। मला एवढं म्हणायचं आहे, कुठं आहे घराणेशाही? माझे वडील खासदार होते काय? माझे वडील आमदार होते काय? अरे बाबा, या राखीव मतदारसंघ आहे आणि राखीव नगरपालिका निघाली आहे। वरचा पक्षाचा आदेश होता, SC साठी राखीव निघाल्यामुळे आम्ही आमच्या पोराला किंवा माझ्या वरचा आदेश होता पोराला किंवा पत्नीला उभं कर, त्यानुसार पोराला तिकीट दिली। पोरगा सुशिक्षित आहे, आजचा इंजिनियर आहे, जुना इंजिनियर नाही आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे। 6 महिन्याची सर्व्हिस करून पुण्यामध्ये सर्व्हिस करून आलेला आहे, व्यवस्थित मुलगा आहे। त्याचं इथं काहीतरी करण्याचं, तो मोठ्या सिटीमध्ये राहिलेला आहे, मुंबईमध्ये पुण्यामध्ये राहून आलेला आहे, त्याचं काहीतरी गावाच्या विषयी एक विजन आहे, ते त्याला ते करायचं आहे। नवीन टेक्नॉलॉजीचा इंजिनियर आहे, जुन्या जंखाल्लेल्या टेक्नॉलॉजीचा इंजिनियर नाही आहे। घराणेशाहीचा आरोप जे लोक करतात, मला त्यांच्यावर काही आरोप करायचा नाही आहे, त्यांच्या पक्षावर काही आरोप करायचा नाही आहे की त्यांच्या पक्षातले लोक किती घराणेशाहीमध्ये गुरपटलेले आहे। मला कोणावर बोलावणार नाही आहे। आता जर प्रकाश भाऊचा जर विचार आपण केला भारसाकडे साहेबांचा, तर तेही आमचे जुने शिवसैनिकच आहे। त्यांनाही आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच पहिली तिकीट दिलेली आहे, त्यांनीच त्यांना आमदार केलेला आहे। आता तुम्ही अविनाश भाऊचा विषय करता, ते आमचे जवळचे नातेवाईक आहे, आमचे मामे भाऊ लागतात। काही त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं मी इतपत मोठा नाही आहे। ते आमचेच नगरसेवक होते शिवसेनेचे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच त्यांना तिकीट दिली होती आणि ते नगरसेवक झाले होते। आता तो प्रश्न वेगळा आहे की ते पहिले मनसेत गेले, मग राष्ट्रवादीत गेले आणि मग आता BJPत गेले। हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, मी त्यांच्यावर टीका टिप्पणी करत नाही। स्वाभिमान पक्ष म्हणते त्यांना मीच उमेदवारी दिली, BJP म्हणते मीच उमेदवारी दिली, याच्यावर मला जायचं नाही आहे। लोकांमध्ये बोलून राहिले, आमचे रविभाऊ आले होते, नेते आहेत मोठे, त्यांनी भर सभेमध्ये म्हटलं की वर तुम्ही अविनाश गायगोलेला मत मारा, म्हणजे वरती कमळला मत मारा आणि खाली तुम्ही पाण्याला मत मारा, म्हणजे पाण्याचे उमेदवार त्यांनी खालचे ठेवले। मला त्याच्यातही काही बोलायचं नाही आहे। मायबाप जनता जे आहे ते सुज्ञ आहे, ते तुम्हाला उत्तर देणार आहे। कशात देणार आहे उत्तर? मताच्या याच्यात। येणाऱ्या 20 तारखेला लोक मशाल चिन्हाचं बटन दाबून हे लोक दाखवून देणार आहे की मशीन किती हँग झाली आहे म्हणून। खटाखट मशालचं बटन दाबणार आहेत लोक। मला सांगा, लोक सुज्ञ आहेत, त्यांना तुम्ही घराणेशाहीचा उत्तर देता? अरे मी गरीब माणूस आहे, गरीब माणसावर भरोसा केलेला आहे। उद्धव साहेबांनी गरीब माणसाला तिकीट दिली आहे, त्यांनाही उद्धव साहेबांनी तिकीट दिलेली आहे, त्यांनाही नगरसेवक केलेला आहे।
याच्यात मला जायचं नाही. डम्पिंग पण याचा मुद्दा तुम्ही घेतला, त्याच्यासाठी 85 लाख रुपये आम्ही निधी आणलेला. आमदार प्रतिनिधी काय करते, 1.5 वर्ष झाले नाही आहे, 11-12 महिने झाले. 6 महिने आमदारकी समजायला लागते. माझे वडील काही खासदार नव्हते, आमदार नव्हते, की घराणेशाहीतून मी आमदार झालो. मला जास्त काही माहिती नव्हती. तुमच्या आमच्या म्हणण्यानुसार मी आता 6 महिन्यानंतर मी उदयास आलो, बोललो. आता 6 महिन्याच्या नंतर मला लोकांचं जे बोलणं येते, जे कामं आहेत, मला याच्यावर टीका टिप्पणी करायची नाही आहे. मला लोकांना पाणी द्यायचं आहे, नाली रस्ते तर हे होणारच आहेत, मी करणारच आहो. आणि हा तर नगरपालिकेत गेल्यानंतर माझा मुलगा करणारच आहे. पण मी आमदार या नात्याने हे करणार आहे. राहिला मुद्दा बाकीचा, मला शिक्षणावर भर द्यायचा आहे, मला व्यवसायावर भर द्यायचा आहे, लोकांना रोजगार कसा मिळेल त्याच्यावर भर द्यायचा आहे. हे नाल्या रस्ते तर कोणी बनवणार आहे, कोणी येणार आहे, नगरसेवक तो करणारच आहे. पण आमदाराचं जे कर्तव्य असते की माझ्या नगरासाठी, माझ्या तालुक्यासाठी मला काय करणं आहे, माझं काय विजन आहे. आमदार लोकांनी निवडून दिलाय, इथे मोठे मोठे प्रोजेक्ट आणायचे आहे, छोटे मोठे. आता मी पाण्याचा मुद्दा घेतला, पाण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. पाण्याचा मुद्दा माझा चालू आहे. याच्यात बाबा लोक राजकारण करून राहिले. लोकांना म्हणतात अरे हे वर्क ऑर्डर, हे काम हे याच्या पहिलाच निघालं होतं, आमदारीच्या ह्याच्यातून दिलं होतं. 70 लाख रुपयाचा निधी आमदार निधीतून टाकला आहे. मग कोणासाठी टाकलाय भाऊ? लोकांच्या, सर्वसाधारण लोकांच्या घरापर्यंत पाणी गेलं पाहिजे. बरीचशी एरिया वाढलेली आहे, परिसर वाढलेला आहे. पहिला पाईपलाईन लहान होती, तेवढीच पाईपलाईन आहे, पण वाढलेली जनता मोठी आहे. त्या जनतेला पाणी मिळावं, त्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचावं, याच्यासाठी प्रयत्न आमदाराने केले आहे. आमदाराच्या टीमने केलेला आहे. सगळे पदाधिकारी माझ्या सोबत आहे. पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही याच्यामध्ये जे काही मला त्यांचा सपोर्ट मिळते, त्या सपोर्टच्या भरोशावर मला गावाचा विकास करायचा आहे. कोणाच्या टीका टिप्पणीमध्ये जायचं नाहीये, कोणालाही वाईट भलं मला बोलायचं नाहीये. त्या लोकांना बोलू द्या. मी एक गरीब माणूस आहे. या गरीब माणसाची जर त्यांना, एक राखीव माणसाची त्यांना जर वर्चस्व सहन होत नसेल तो त्यांचा प्रश्न आहे. पण मी त्यांचा मान सन्मानच करतो. मला भेटल्यानंतर मी त्यांना नमस्कारच करतो, मानाचा जय महाराष्ट्रच करतो. ते कुठेही जाओ, होते आमचेच, आम्हाला त्याच्यातही काही बोलायचं नाही आहे. महत्वाचं एक आहे की आपलं विजन काय आहे हे महत्वाचं आहे. ते आले, त्यांनी काय केलं, अरे बाबा तुम्ही काय करणार ते बघा ना. बीजेपीची 15 वर्ष सत्ता होती नगरपालिकामध्ये. बरोबर प्रश्न केला तुम्ही, तुम्ही बरोबर प्रश्न केला. मला एवढं म्हणायचं आहे, आम्ही आता नगरपालिकेमध्ये 28 नगरसेवक पक्षाने दिले आहेत, उमेदवार दिले आहेत. नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून पक्षानं माझ्या मुलाला दिलेली आहे. अरे आता पहिल्यांदा आम्ही नगरपालिकेत जाणार आहोत लोकांच्या आशीर्वादानं. आता आम्ही काय करणार आहोत, पहिला एक हात लोकांनी मजबूत केला आहे, मला आमदार केलाय. दुसरा हात लोकांनी जर मजबूत केला तर तिथं आपली जी सत्ता येणार आहे, आमदार आणि नगराध्यक्ष आपल्या पद्धतीनं दोघांचाही निधी वापरून, आमदाराचा निधी वेगळा असतो, वेगळ्या हेडवर येतो, नगराध्यक्षाचा निधी वेगळ्या हेडवर येतो. दोघांचाही निधी वापरून नगरपालिकेच्या परिसरातला, लोकांचा, गावातला, गल्लीतला, बोडीतला कशा पद्धतीनं विकास होईल हा आम्ही तिथं गेल्यानंतर आमचे पदाधिकारी, आमचे नगरसेवक, आम्ही त्या पद्धतीनं विचार करू आणि ते विजन ठरू. आता लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा तो पाण्याचा प्रश्न होता, आता तुम्ही राजकारण करत आहे, आताच तुम्ही पाणी लोकांना पाजत आहे. अरे हा अति महत्वाचा विषय आहे आणि तो अति आवश्यक सेवेमध्ये येतो. लोकांच्या घरामध्ये पाणी नाही देसान, त्यांच्या घरापर्यंत पाईपलाईन नाही चालली, पाणी नाही देसान त्यांना. अरे बाबा याच्यात राजकारण कसलं आहे? हा तर माझा मुद्दा आहे ना, तुम्ही आमदार आहो ना इथला, हे नगरपालिकेचा मुद्दा नाही. या दर्यापूर मतदारसंघाचा आमदार आहो मी. लोकांनी मला 3,65,000 जनतेनं मला निवडून दिलेला आहे. 3,65,000 लोकांचं मी प्रतिनिधित्व करून राहिलो. याच्यामध्ये राजकारण कसलं आलं? नगरपालिका आता आहे, पण कामं तर मी पहिलाच टाकलेलं आहे. हे फालतूच्या गोष्टी करण्यात मजा नाही. मला याच्यात तत्व नाही आहे. मी लोकांना, अंजनगाव मधील मायबाप जनतेना तुमच्याद्वारे एवढंच सांगू इच्छितो, कोणाच्याही अशा गोष्टीला बळी न पडता एका आमदारावर एक विश्वास करा. आमदार तुमच्या जवळचा आहे, आमदार तुम्हाला 2 व्हीलरवर दिसतो,
आमदार तुम्हाला गल्ली बोलीत दिसतो, आमदार तुम्हाला कोणी रस्त्यावर थांबणार असतो, आमदार पाण्याच्या चहाच्या टपरीवर दिसतो, आमदार पाण्याच्या टपरीवर दिसतो. सर्वसाधारण मायबाप जनतेने निवडून दिलेला आमदार आहे. तो आमदार की त्याच्या डोक्यात जाणार नाही हे मी अंजनगावमधील नगरीला, अंजनगावमधील जनतेला मी प्रामुख्याने सांगतो. त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही. त्यांनी मला जर साथ दिली तर मी त्यांच्या साथीला हाक देणार आहे. त्यांची कोणती समस्या असली ती माझी समस्या आहे. कोण्या वेळेस त्यांच्यासाठी मी हजर राहील, माझी पूर्ण टीम हजर राहील. मला कोणाचं पाठबळाची गरज नाही आहे. देवाच्या कृपेनं, आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं मायबाप जनता माझ्या सोबत आहे आणि जनतेसाठी मी कधीही रस्त्यावर उतरण्यास तयार आहे. हे होते आपल्यासोबत गजूभाऊ लवटे आमदार, आणि यांच्या आरोप केले होते सर्व आरोपाचा खंडन केलेला आहे. आणि एका वर्षाच्या कालावधीमध्ये यावर सुद्धा 85 लाख रुपये टाकलेले आहेत आणि पाण्याची समस्या सध्या चालू आहे. आणि त्याच्यानंतरही त्यांनी अनेक लाखो रुपये त्या पाणीवर टाकलेला आहे आणि विकासाचं ध्येय चालूच आहे. आपल्यासोबत जे नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत यश लवटे, हे इंजिनिअरला सुशिक्षित आहेत आणि त्यांचे विजन आपण या नगरासाठी काय करणार आहे हे विजन विचारू. आपण काय विजन राहणार आता? सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र करतो. नगर परिषद मध्ये म्हणजे निवडणुकीमध्ये उतरण्याचं म्हणजे एक विजनच एक आहे की शहराचा विकास करणे. शहराचा विकास माझ्या माध्यमातून कसा होईल, माझ्या माध्यमातून शहराचा विकास कसा होईल ह्या उद्देशाने या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पडलेलो आहे. आणि आमचे 28 नगरसेवक आणि मी एक नगराध्यक्ष, आमची जर सत्ता नगरपालिकेमध्ये जर आली तर आम्ही विकास काय असतो हे अंजनगाव नगरीला दाखवून देऊ आणि आम्ही बोलून नाही करून दाखवू.